संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी पंढरपूर पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण आज सिन्नर तालुक्यातील दातली इथं भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीनं संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेला। पालखीचं आगमन होताच फुलांची उधळण, टाळ मृदंगाचा निनाद आणि जयघोषात भव्य स्वागत करण्यात आले। परंपरेनुसार मानाच्या अश्वानं रिंगण पूर्ण करताच वारकऱ्यांनी पवित्र माती कपाळी लावून संतांचे आशीर्वाद घेतले। वारकरी संप्रदायात या रिंगणाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। यावेळी विविध दिंड्यांनी अभंग, हरिपाठ, भजन आणि नाम संकीर्तन सादर करत भक्तिमय वातावरण अधिकच भारावून टाकले। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बाल वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि विश्रांतीची उत्तम व्यवस्था केली होती। पोलीस व प्रशासनाच्या नियोजनामुळे संपूर्ण सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट। भक्तिमय सोहळा सुरू झालेला आहे। थोड्याच वेळात दर्शन येथे आगमन होणार आहे आणि भव्य दिव्य असं पालखी सोहळा संपन्न असंख्य आतुरतेने वाट अर्थात माणूस पायाची करून दिली जाते। 50 डॉक्टर आपण वारकरी करतो असतो त्यांनी पायाची माणूस संपन्न होत आहे। टाइम्स ऑफ महाराज पालखी सोहळ्याचं कितवं वर्ष आहे, कशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली? विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा अनादी काळापासून चालत आलेला आहे। याला शेकडो वर्षांची परंपरा आहे। परंतु आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यामध्ये विश्वगुरूचं रिंगण व्हावं, हे 10वं रिंगण श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये दातली गावामध्ये संपन्न होत आहे। हे 10वं रिंगण आहे। महाराष्ट्रातून तळागाळातला शेतकरी, वारकरी, कष्टकरी, झेंडेकरी, फडकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार या ठिकाणी या रिंगण सोहळ्यासाठी येत आहे। अश्व प्रामुख्याने या रिंगणाचं मुख्य आकर्षण होत आहे। त्याचप्रमाणे बैलजोडीच्या माध्यमातून विश्वगुरूंच्या चांदीच्या रथामध्ये निवृत्तीनाथ दादा थोड्याच वेळात या ठिकाणी येतात। त्यानंतर पहिलं अश्वांचं रिंगण होतं, झेंडेकरी, विणेकरी, धारक महिला आणि मग वारकरी, असा अभूतपूर्व हा सोहळा संपन्न होत असतो। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संत मांदियाळीतील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे आद्य गुरु आहेत आणि महाराष्ट्रातलं पहिलं रिंगण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून दातली या ठिकाणी संपन्न होत होतं। म्हणजे संत मांदियाळीतील हे पहिलं रिंगण आहे। आपण बघताय हजारोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी आहे। प्रशासन म्हणजे ही वारी प्रशासनाची सुद्धा वारी आहे, शेतकऱ्यांची वारी, कष्टकऱ्यांची वारी आहे आणि वारकऱ्यांची आहेच। प्रशासनाने उत्तम दखल देऊन शासनाने अत्यंत चांगल्या सोयीसुविधा वारकऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहे आणि हे रिंगण मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे।